नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता ह्या लेक्चर पासून आपलं जे लेक्चरचं स्वरूप आहे त्यात थोडा बदल असणार आहे. तो बदल असा, आपले लेक्चर आतापर्यंत दोघांचे पण आमच्या लाईव्ह चालत होते. परंतु आता काय झाले, बऱ्यापैकी आम्हाला थोडे टेक्निकल इश्यू येत आहेत. तुम्हाला आता कळत असेल मध्येच लेक्चर आमचे बंद पडतायत. कारण अजूनही कळालं नाहीये. इंटरनेटचा स्पीड सगळा व्यवस्थित आहे, सगळं आहे. पण आता त्यामुळे आपण काय करतोय, की इथून पुढचे काही दिवस आमचे लेक्चर लाईव्ह न पडता प्रीमियर म्हणून असतो. म्हणजे लाईव्ह सारखंच तुम्हाला वाटेल. फक्त तुमच्या लाईव्ह कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचत नाही. त्या प्रकारचे आपले लेक्चर चालू असतील आणि परत रेकॉर्डेड सारखे लेक्चर तुम्हाला युट्यूबमध्येच पाहता येतील. आता काल मी हे लेक्चर ऍक्च्युली घेतलं होतं, पण मध्येच बंद पडल्यामुळे मी परत सुरुवातीपासून शिकवते, कारण की तो फ्लो आपला तुटला नाही पाहिजे. त्रिकोण हा जो एक टॉपिक आहे, त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा आपला हा पार्ट असणार आहे त्रिकोणाचे प्रकार. कारण की 90% प्रश्न याच एका टॉपिकवर आलेले आहेत, 80 ते 90%. त्यामुळं माझं असं म्हणणं राहील की हा टॉपिक तुम्ही खूप व्यवस्थित पाहायचा आहे आणि प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे. आता त्रिकोणाचे प्रकार तुम्ही म्हणाल की सर सोपं आहे, त्रिकोणाचे 6 प्रकार पडतात. पण सर्वात महत्वाचं हे आहे की बाजूवरून पडणारे प्रकार आहेत 3 आणि कोणावरून पडणारे प्रकार आहेत 3. बाजूवरून कसे? पहिला आहे समभुज, दुसरा आहे समद्विभुज आणि तिसरा आहे विषमभुज. कसं काय ते आपण बघणार आहोत, टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि जर तुम्ही कोणावरून पाहायला गेले तर लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि त्याच्यानंतर विशालकोन त्रिकोण, हे सर्व त्रिकोण आपण ह्या एका लेक्चरमध्ये संपवणार आहोत. आता मी जसं तुम्हाला सांगितलं, बाजूवरून त्रिकोणाचे 3 प्रकार पडतात. ते कोणते आहेत? समभुज त्रिकोण. समभुज म्हणजे काय? सम म्हणजे समान, भुज म्हणजे बाजू. म्हणजे ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू किंवा भुजा समान लांबीच्या असतील त्याला आपण म्हणणार आहोत समभुज त्रिकोण. समद्विभुज, पुन्हा सम म्हणजे समान माहिती आपल्याला, भुज म्हणजे आपल्याला माहिती आहे. इथे द्वि हा शब्द आलेला आहे. द्वि या शब्दाचा आहे 2. म्हणजेच ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही 2 भुजा समान असतात त्या त्रिकोणाला आपण समद्विभुज त्रिकोण असं म्हणणार आहोत. आणि त्यानंतर येतो विषमभुज त्रिकोण. विषमभुज म्हणजे काय? विषम म्हणजे असमान आणि भुज म्हणजे बाजू. म्हणजे ज्या त्रिकोणाच्या तिन्ही भुजा भिन्न लांबीच्या असतील त्याला आपण विषमभुज त्रिकोण असं म्हणणार आहोत. आता सर्व पहिले आपण पाहूयात की समभुज त्रिकोण म्हणजे काय. मी व्याख्या लिहिलेली आहे समोर. काय लिहिलेली आहे? ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला आपण समभुज त्रिकोण असे म्हणतो. आता इथं काहीतरी गुणधर्म दिलेले आहेत बघा. पहिला गुणधर्म सांगतो, सर्व बाजू समान लांबीच्या असतात. समान म्हणजे काय? समजा मी ही बाजू 5 सेंटीमीटरची घेतली. समजा ह्या त्रिकोणाला आपण नाव देऊ ए बी आणि सी. तर या एबीसी या त्रिकोणामध्ये AB ही बाजू 5 सेंटीमीटर आहे, AC ही सुद्धा बाजू 5 सेंटीमीटर आहे आणि BC ही सुद्धा बाजू 5 सेंटीमीटर आहे. असं जर असेल तर त्या त्रिकोणाला आपण काय म्हणतो? समभुज त्रिकोण. तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात किंवा सर्व बाजू समान लांबीच्या असतात. आता कोणत्याही त्रिकोणाचा मी तुम्हाला गुणधर्म सांगेल. कोणत्याही त्रिकोणामध्ये कोणत्याही 2 बाजू किंवा भुजा समान लांबीच्या असतील तर त्या केसमध्ये त्या समान बाजू समोरील कोण समान मापाचे असतात. म्हणजे काय? आता समजा मी पहिले फक्त AB आणि AC या दोघांचा विचार करतोय आणि आपल्याला माहिती आहे AB हा 5 सेंटीमीटर आहे, AC सुद्धा 5 सेंटीमीटर आहे. मग त्या केसमध्ये काय होईल? 2 बाजू समान लांबीच्या असतील तर त्यांच्या समोरचे कोण, मग ABच्या समोर C हा कोण आहे आणि ACच्या समोर B हा कोण आहे, हे सर्व कोण समान लांबीचे असणार आहेत. आता तसाच मी अजून एक विचार करतोय. तसाच अजून एक मी काय विचार करणार? आता पहा बरं. हा घ्या. AB आणि BC हे दोघं पण समान लांबीचे आहेत. म्हणजेच ते दोघं जर समान लांबीचे असतील तर त्यांच्या समोरचे कोण म्हणजे हा कोण आणि याच्या समोरचा हा कोण, हे कोण सुद्धा समान लांबीचे असणार आहेत. म्हणजे थोडक्यात काय झालं इथे, हे तिन्ही कोण समान लांबीचे झाले. त्यामुळे इथे आपण काय म्हणतो की सर्व कोण समान मापाचे. सॉरी, मी लांबीचे असं म्हणलो फ्लो मध्ये. कोण आपण मापामध्ये मोजतो, कोणाचं माप असतं, त्याच्यामुळे इथे आपल्याला म्हणता येईल सर्व कोण समान मापाचे. आता मला तुम्हाला एक प्रश्न राहील, जर त्रिकोणाचे हे तिन्ही कोण समान मापाचे असतील तर नक्की ते किती असतील? आपण तेही काढू शकतो. समजा आता मी म्हणतोय की हा जो वरचा कोण आहे तो मी एक्स घेतला, एक्स, तर हा सुद्धा एक्स होईल आणि हा सुद्धा एक्स होईल.
आता तुम्हाला मी याच्या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की अगदी तुम्हाला झोपेत जर विचारलं तरी सांगता आलं पाहिजे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती पाहिजे, 180 अंश. मग इथं काय होईल रे, इथे होईल ह्या तिघांची बेरीज म्हणजे हा एक्स अधिक हा एक्स अधिक तो एक्स, एक्स अधिक एक्स अधिक एक्स बरोबर 180 अंश. मग आता एक्स ची बेरीज आहे किती वेळा आहे, 3 वेळा आहे, म्हणजे इथे किती 3x बरोबर 180 अंश. मग एक 3 इकडे भागिले मध्ये जाईल, एक्स ची किंमत येणार आहे 180/3 म्हणजेच येणार आहे 60 अंश. म्हणजे इथं आपण म्हणू शकता सर्व कोण समान मापाचे म्हणजेच कायम ते 60 अंशच असणार आहे. हे कायम लक्षात ठेवायचं. समभुज त्रिकोण आला की त्या त्रिकोणाचे हे वैश्विक सत्य आहे. वैश्विक सत्य म्हणजे काय, कधीच हे फेल जाणार नाही. समभुज त्रिकोण किंवा इंग्लिशमध्ये ज्याला आपण इक्विलॅटरल ट्रायंगल असं म्हणतो, त्याचे सर्व कोण नेहमी 60 अंशच असणार आहेत. हे तुम्ही कायम लक्षात ठेवायचं. आता हा एक प्रश्न बघू आपण, मागच्या वर्षीच विचारलेला आहे. समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचे माप किती असते, हा तुम्हाला असा काहीतरी प्रश्न विचारला आहे. तर मग किती असते आपण याच्या आधीच पाहिलं. तिन्ही कोण आपण काय केलं होतं याच्या आधी, पटकन एक रिव्हिजन घेऊ. असा समभुज त्रिकोण होता, त्यातला आपण सर्व कोण समान असत म्हणून हे सर्व एक्स 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 घेतले होते. या सर्वांची बेरीज आपण 180 अंश दाखवली होती. एक्स अधिक एक्स अधिक एक्स बरोबर 180. आणि असं करून आपण एक्स ची किंमत 60 अंश काढली होती. त्याच्यामुळे समभुज त्रिकोणाचे तिन्ही कोण 60 अंशाचे असतात. हे वैश्विक सत्य आहे आणि हे कायम लक्षात ठेवायचं आपण. आता पुढचा प्रश्न आहे, प्रश्न वाचून घ्या. बहुतेक विद्यार्थ्यांना हा प्रश्नच कळाला नव्हता, त्याच्यामुळे सॉल्व्ह करण्याची काही त्यांची म्हणजे सुटण्याची काही हमी देता येत नव्हती त्यांना. कारण की बरेच जण म्हणतात की सर हा प्रश्नच कळत नाही आम्हाला काय आहे. तर कोणते प्रश्न असं जेव्हा तुम्हाला वाटतो ना की अवघड आहे सर, हा सुटत नाहीये, कधी पण प्रश्नाची फोड करायची आणि सुरुवातीपासून प्रश्न व्यवस्थित वाचत जायचं, शांत एकदम शांतपणे सगळे विचार सोडून द्यायचे. प्रश्न तुम्हाला आरामात कळतो काय आहे तो. इथे पहा बरं, 9 सारख्या आकाराचे समभुज त्रिकोण शेजारी शेजारी ठेवून, म्हणजे असे काहीतरी त्रिकोण होते 9, असे काहीतरी 9 त्रिकोण होते, ते शेजारी शेजारी ठेवले आणि एक मोठा समभुज त्रिकोण तयार केला बघा. म्हणजे आपल्याला 9 त्रिकोण असे ठेवायचे की त्यांच्यापासून एक मोठा त्रिकोण बनला पाहिजे. तर त्या मोठ्या त्रिकोणाच्या बाजू लहान समभुज त्रिकोणाच्या बाजूच्या किती पट होईल, हे असं एक सर्व सोपं आपल्याला विचारलेलं आहे. आता आपण काय करणार बघा. समजा मी सर्वात पहिले हा एक समभुज त्रिकोण घेतला, आपला लहान म्हणजे हे जे 9 आहेत ना त्याच्यातला आपण हा पहिला घेतला. आता मला दुसरा ठेवायचा आहे. समजा मी दुसरा असं ठेवला, समजा मी दुसरा त्रिकोण असा ठेवला, तर मी तिसरा त्रिकोण समजा असं ठेवू शकतो, बरोबर. आता बघा, तुम्ही म्हणाल की सर तुम्ही एकूण 3 त्रिकोण ठेवले, पण मी म्हणेल की नाही मी 4 त्रिकोण ठेवलेत. कसे, पहिला इथं ठेवला, दुसरा इथं ठेवला, तिसरा इथं ठेवला आणि चौथा मी उलटा करून इथं ठेवला. म्हणजे आतापर्यंत किती झालेत आपले 4. त्याच पद्धतीनं मी काय करेल आता, एक अजून एक जो आहे समभुज त्रिकोण तो असा इथे ठेवेल, इथे ठेवला समजा मी, त्याच्या पुढचा समभुज त्रिकोण मी इथे ठेवला आणि त्याच्या पुढचा समभुज त्रिकोण मी असा काहीतरी इथे ठेवतोय, त्याच्या पुढचा समभुज त्रिकोण मी असा ठेवून घेतला बघा. ठीक आहे. आता बरोबर किती झाले, इथे 1 2 3 4 झाले होते, हा 5वा, हा उलटा 6वा, 7वा, 8वा आणि 9वा. म्हणजे इथपर्यंत तुम्हाला प्रश्न अवघड होता, इथपर्यंत कळणं. आता प्रश्न अवघड राहिलाय का, तर अजिबात नाही. आपला प्रश्न आता खूप सोपा झालाय बघा. थोडक्यात अशी काहीतरी आकृती येणार आहे आपली, जी आपण याच्या आधीच पाहिली बघा. ही जी आकृती आहे तीच आकृती मी फक्त अशी व्यवस्थित काढून घेतली आहे. त्रिकोण जर तुम्ही मोजले तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. फक्त हे कळणं थोडं अवघड होतं आपल्यासाठी. एकदा हे कळलं पुढचा प्रश्न अजिबात अवघड नाहीये. आता त्यांचं काय म्हणणं आहे की ह्या मोठ्या त्रिकोणाची बाजू म्हणजे समजा ही बाजू ही लहान त्रिकोणाच्या बाजूच्या किती पट असेल. तर सोपं आहे. समजा मी या जे छोटू जे त्रिकोण आहेत, जेवढे काही लहान त्रिकोण आहेत त्यांची बाजू समजा ही बाजू मी म्हणतोय ही 1 सेंटीमीटर आहे, ही सुद्धा 1 सेंटीमीटर आहे, ही सुद्धा 1 सेंटीमीटर आहे.
समभुज त्रिकोण असल्यामुळे हे सुद्धा सगळे एक एक होणार आहेत, हा सुद्धा एक 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 होईल, किंवा आतमध्ये जेवढे काही तुम्हाला छोटे छोटे जे दिसत आहेत भाग ते सुद्धा एक एक सेंटीमीटरचे असणार आहेत. त्याच्याबद्दल कुणाला शंका असणं अजिबात एक्सपेक्टेड नाहीये. आता पहा, छोट्याची बाजू 1 सेंटीमीटर होती, मोठ्याची किती झाली रे? मोठ्याची झाली 1, 2 आणि 3. म्हणजे जेव्हा लहाण्याची बाजू 1 सेंटीमीटर घेतली तर मोठ्याची झाली 3 सेंटीमीटर, म्हणजे ती झाली 3 पट. त्यामुळे आपण म्हणू शकतो की मोठ्या त्रिकोणाची बाजू लहान समभुज त्रिकोणाच्या बाजूच्या इथे 3 हा शब्द येईल, 3 पट होईल. त्यामुळे या ठिकाणी डी हा ऑप्शन आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न बघा खूप सुंदर होता, फक्त समजण्यासाठी थोडा हा प्रश्न तुमच्यासाठी अवघड होता असं मी म्हणेल, परंतु एकदा प्रश्न कळाला की उत्तर आपल्यासाठी काहीच अवघड नाहीये. पुढे जायला हरकत नाही. समद्विभुज त्रिकोण. आता म्हणजे काय, मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं, सम म्हणजे सारखा, द्वि म्हणजे दोन, भुज म्हणजे बाजू. ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या असतील त्याला आपण काय म्हणणार आहोत? समद्विभुज त्रिकोण. आता बघा इथे असं काहीतरी मी एक पी क्यू आर असा एक त्रिकोण घेतलेला आहे. तर ते गुणधर्म काय सांगतो? कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या असतात. म्हणजे समजा ही बाजू आणि ही बाजू येईल आपली समान लांबीची. आणि जर असं असेल, याच्या आधीच मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या असतील तर त्या बाजू समोरचे कोण सुद्धा समान मापाचे असतात. म्हणजे तुमचा इथे जर पी क्यू हा याच्यासोबतचा असेल, समान असेल, तर याच्या विरुद्धचा कोण म्हणजे हा आणि पी आरच्या विरुद्धचा कोण क्यू, हे दोन कोण सुद्धा समान मापाचेच असणार आहेत. ठीक आहे, याला मी त्यामुळे स्टार केलेलं आहे. ज्या दोन बाजू समान असतील त्याच्याच समोरचे घ्यायचं आहे. तुम्ही असं करायचं नाहीये. आता बघा इथे मी अजून सांगितलंय, असं काही नाहीये की असेच हे दोन समान येतील, ते फिरून सुद्धा आपल्याला देऊ शकतात त्रिकोण. आपण पाहायचं ते देतील आपल्याला की ही बाजू आणि ही बाजू समान लांबीची असेल. समजा हा त्रिकोण XYZ आहे. आता याच्यात जर ह्या बाजू जर समान लांबीच्या असतील तर याचे विरुद्धच कोण करायचे. असं होणार नाही की हा कोण आणि हा कोण समान लांबीचा आहे, तर असं अजिबात होणार नाही. ह्या बाजू समोरील कोण हा झाला, ह्या बाजू समोरील कोण हा झाला, आणि हे दोन कोणच समान मापाचे असतील. ठीक आहे, याबद्दल तुम्हाला अजिबात शंका मनात नसायला पाहिजे. आता हा एक प्रश्न आहे, एका त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप 125 अंश आहे, तर त्या बाह्यकोनाला संलग्न नसलेल्या एका आंतरकोनाचे माप किती आहे? 70 अंश आहे. तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल? हा प्रश्न खूप सोपा आहे, प्रश्न खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे एकदम व्यवस्थित पाहणं आता मी तशी अपेक्षा करतो तुमच्याकडनं. पहा, एका त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप 125 अंश आहे. तर मी काय म्हणतोय की हा जो काय आहे हा 125 अंश आहे. ठीक आहे, पुढे ते काय म्हणतायत, तर त्या बाह्यकोनाला संलग्न असलेला हा आहे, पण हा त्यांना नकोय, संलग्न नसलेला म्हणतायत, मग आपण हा म्हणू शकतो. तर हा त्याने किती दिलेला आहे? तो अंतरकोन दिलेला आहे 70 अंश. आणि ते विचारतायत की हा त्रिकोण कोणत्या प्रकारचा. तुम्ही म्हणाल की सर कसं काढतील बरं आता, कारण की त्यांनी फक्त एकच आतला कोण दिलाय, बाकीचं दिलेलंच नाही. तर मी म्हणेल नाही, तसं होणार नाही. आता मला सांगा बाळांनो, हा 125 आणि त्याच्यानंतर त्रिकोणाचा हा जो आंतरकोन आहे, ह्या दोघांची मापांची बेरीज किती असायला पाहिजे? तर तुम्ही म्हणाल की सर हे रेषीय जोडीतील कोण आहेत, त्यामुळे यांच्या मापांची बेरीज ही कंपल्सरी 180 अंशच असली पाहिजे. समजा मी याला एक्स म्हणतोय, तर आता पहा बरं मी काय म्हणू शकतो की हा एक्स आणि हे 125, हा एक्स आणि हे 125, ह्या दोघांची बेरीज 180 अंश असली पाहिजे. आणि याचं कारण जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही पुढे लिहून घ्या. काय कारण लिहायचं? कारण की हे रेषीय जोडीतील कोण आहेत, रेषीय जोडीतील कोण आहेत असं कारण तुम्ही, म्हणजे नंतर जेव्हा कधी तुम्ही तुमची वही उघडून बघाल तर तेव्हा तुम्हाला कळेल की असं नक्की आपण का लिहिलं होतं. आता 125 इथे अधिक आहेत, पलीकडे जाऊन ते वजा होतील, त्यामुळे x ची किंमत येणार आहे 180 अंश वजा 125 अंश. मग 180 मधनं 125 जर आपण वजा करतोय तर त्याची किंमत किती पहा बरं, 30. म्हणजे हे येणार आहेत आपले 55 अंश. म्हणजे ह्या x ची किंमत येणार आहे 55 अंश. इथे हवं तर लिहून घ्या तुम्ही,
एक्स आपण आताच काढला 55 अंश. आता पुढचा प्रश्न असा आहे, हा कोण माहिती आहे, हा कोण माहिती आहे, हा कोण काढू शकतो का? तर 100% काढू शकतो. आता परत आपल्याला काय माहिती आहे, आता परत आपल्याला माहिती आहे की जो काही त्रिकोण आहे आपला, त्याच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. मग समजा मी याला म्हणतोय वाय, तर मग वायची किंमत किती येईल पहा बरं. आता वायची किंमत येईल 70 अंश. समजा 70 अंश अधिक वाय अधिक 55, या सर्वांची बेरीज येणार आहे 180 अंश. मग आपण ती इथे लिहून घेऊ. काय? वाय अधिक 70 अंश अधिक ते जो एक्स आपण काढले तो 55 अंश, आणि ह्या सर्वांची बेरीज येणार आहे 180 अंश. मग 70 आणि 55 म्हणजे किती? 125. म्हणजे 70 वाय अधिक 125 अंश बरोबर 180 अंश. मग हे 125 तिथे परत वजा होतील. वायची किंमत येणार आहे 180 वजा 125 अंश, म्हणजे वायची ही किंमत येईल 55 अंश. मग आता बघा बाळांनो, ह्या वायची किंमत आपण काढली 55 अंश. आता जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल, हा सुद्धा 55 आहे, हा सुद्धा 55 आहे आणि हा 70 आहे. मग आपल्याला माहिती आहे, ज्या कोणाचे दोन कोण समान मापाचे असतात त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो समद्विभुज त्रिकोण. हे आपल्याला माहिती आहे. दोन कोण समान मापाचे तो झाला समद्विभुज त्रिकोण. आणि जर तीन कोण समान मापाचे असतील तर त्याला मात्र आपण समभुज त्रिकोण असे म्हणतो. ठीक आहे, पुढे जायला हरकत नाही. आता हा एक प्रश्न, पुढचा प्रश्न आहे आपला समद्विभुज त्रिकोणावरचाच. काय प्रश्न दिलेला आपल्याला? एका समद्विभुज त्रिकोणाच्या पायलगतच्या एका कोणाचे माप शिरोकोणाच्या मापाच्या दुप्पट आहे. असं एकदम सरळ सोपा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आपण पहिले काय करून घेऊ, समद्विभुज त्रिकोण एक काढून घेऊ आपण. असा काहीतरी मी समद्विभुज त्रिकोण काढून घेतला. ठीक आहे, आता याच्यात काय करायचं आपल्याला? पहिलं आपल्याला एक याच्यात एक लपलेलं एक काहीतरी आहे गोष्ट, ते आपल्याला पहिले शोध लावायचं आहे. आता यांनी दिलेला इथं शब्द वापरले शिरोकोण. शिरोकोण म्हणजे हा कोण असतो. शिरोकोण म्हणजे जनरली घ्यायचा सर्वात वरचा आहे तो. तर आता ते काय म्हणतायत की पायालगतच्या एका कोणाचे माप म्हणजे या कोणाचं माप हे शिरोकोणाच्या मापाच्या दुप्पट आहे. म्हणजे जर मी हा इथे याला x घेतला तर हा 2x होईल आणि हा सुद्धा 2x होईल. आता आपण असं का केलं नक्की? तर त्याचं कारण असं आहे, हा समद्विभुज त्रिकोण आहे, म्हणजेच ह्या दोन कोणाची जी काही मापे असतील ते एकदम समान असणार आहे. आता आपल्याला काय माहितीये की कोणताही त्रिकोण घेतला तरी त्याच्या सर्व कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश आली पाहिजे. मग मी असं म्हणू का x अधिक 2x अधिक 2x बरोबर 180? तर तुम्ही म्हणाल की हो सर, तसंच लिहावं लागेल. x अधिक 2x अधिक 2x बरोबर 180 अंश. आता इथे एक सोबत कोणी नाही म्हणजे इथे 1 घ्यावं लागेल, 1 घ्यावं लागेल आपल्याला. म्हणजे 2 अधिक 2 अधिक 1 किती झाले? 5. 5 x ची किंमत झाली 180. मग 5 इथे छेदामध्ये जातील म्हणजे काय येईल आता? x बरोबर 180 अंश भागिले 5. मग त्या केसमध्ये x ची किंमत येईल 36 अंश. ही झाली आपली x ची किंमत. मग आता त्यांनी काय विचारले? शिरोकोणाचे माप विचारले. शिरोकोण म्हणजे कोण आहे? x, आणि x आपण काढले 36. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. ठीक आहे, पुढे जायला हरकत नाही. आता विषमभुज त्रिकोण. ठीक आहे, विषमभुज त्रिकोण सुरू करण्याच्या आधी मला तुम्हाला एक काहीतरी माहिती द्यायची आहे आणि जी आपल्यासाठी खूप म्हणजे खूप महत्वाची असणार आहे. मी असा काहीतरी एक त्रिकोण काढतोय, ज्या त्रिकोणामध्ये ही बाजू 7 सेंटीमीटर आहे, ही बाजू 6 सेंटीमीटर आहे आणि ही बाजू 5 सेंटीमीटर आहे. याला आपण नाव सुद्धा देऊ ए, बी आणि सी. म्हणजे मी काय केलं की एक पहिले त्रिकोण काढून घेतला, ज्या त्रिकोणामध्ये त्या त्रिकोणाच्या बाजू 7 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर आणि आपण 5 सेंटीमीटर घेतलेले आहेत. आता नीट लक्ष द्या, 7 सेंटीमीटर समोर कोणता कोण आहे? तर तुम्ही म्हणाल की तो आहे बी. त्याच्यानंतर 6 सेंटीमीटर समोर कोण आहे? ए. आणि 5 सेंटीमीटर समोर आहे सी.
आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, 7 सर्वात मोठे आहेत, 7 सेंटीमीटर सर्वात मोठे आहेत. कोणापेक्षा मोठे आहेत? तर या 6 पेक्षा मोठे आहेत आणि हे 6 मोठे आहेत 5 पेक्षा. याच्यात तुम्हाला कुणालाच कसली शंका नसली पाहिजे. 7 सर्वात मोठे असतात 6 पेक्षा आणि 6 मोठे असतात 5 पेक्षा. म्हणजे मी काय केलं, उतरत्या क्रमाने लिहून घेतलं. आता जी बाजू मोठी असेल त्या बाजू समोरील कोण मोठा असणार आहे, हे सर्वात महत्वाचं वाक्य आहे. हे कुठेतरी तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. मी काय सांगतोय, जी बाजू सर्वात मोठी असेल त्या बाजू समोरील कोण सर्वात मोठा असणार आहे आणि जी बाजू सर्वात लहान असेल त्या बाजू समोरील कोण सर्वात लहान असणार आहे. मग 7 सेंटीमीटर समोरचा कोण कोणता आहे? कोण बी. मग तो सर्वात मोठा असेल कोणापेक्षा? 6 सेंटीमीटर समोरच्या कोणापेक्षा, म्हणजे कोण ए पेक्षा. आणि हा लहान असणार आहे कोणापेक्षा? 5 सेंटीमीटर समोरचा कोण म्हणजे कोण सी पेक्षा. ही गोष्ट तुम्हाला कायम लक्षात ठेवायची आहे. आता आपण येतो विषमभुज त्रिकोण म्हणजे काय. आपण आतापर्यंत समभुज त्रिकोण पाहिला. समभुज म्हणजे काय? त्याच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतील तो झाला समभुज. समद्विभुज आपण पाहिला. समद्विभुज म्हणजे काय? ज्या कोणाच्या कोणत्या तरी 2 बाजू समान लांबीच्या असतात ते झालं समद्विभुज त्रिकोण. तसाच विषमभुज आहे. विषम म्हणजे काय? विषम म्हणजे असमान, म्हणजे जे भिन्न लांबीचे असेल बाजू तो झाला आपला विषमभुज त्रिकोण. आता मग इथं तेच आलं, समजा ही बाजू सर्वात मोठी आहे, नंतर ही बाजू आहे, ही बाजू सर्वात मोठी आहे, नंतर ही बाजू आहे, नंतर ही बाजू आहे. मग त्यांच्या समोरच्या कोणाबद्दल पण आताच तुम्हाला मी सांगितलं. म्हणजे गुणधर्मामध्ये आपण काय लिहू शकतो, आपण सर्व बाजू भिन्न लांबीच्या आणि सर्व कोण भिन्न मापाचे. ठीक आहे, ही गोष्ट तुम्हाला कायम लक्षात ठेवायची. आता आपण पाहणार आहोत कोनांवरून त्रिकोणाचे प्रकार. कोनावरून कोणते? पर कोनावरून आहे लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि विशालकोन त्रिकोण. आता मी जे काय पुढचे 2 मिनिटात तुम्हाला माहिती देणार आहे ती माहिती तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची असणार आहे आणि मला असं वाटतं की भविष्यात याच्यावर प्रश्न येऊ शकतो. काय आहे ते? मी असं म्हणतोय, ज्या त्रिकोणाचे सर्व कोण लघुकोन असतात त्या त्रिकोणाला आपण लघुकोन त्रिकोण असे म्हणतो. काय सांगितलं मी? ज्या त्रिकोणाचे सर्व कोण लघुकोन असतात. लघुकोन म्हणजे किती? 0 पेक्षा मोठे परंतु 90 पेक्षा कमी. असे ज्या काही त्रिकोणाचे कोण असेल त्याला आपण म्हणणार आहोत लघुकोन त्रिकोण. आता मग मी असं म्हणू का की ज्या त्रिकोणाचे सर्व कोण काटकोन असतात त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असे म्हणतात. इथे मला विचारायचं तुम्हाला की इथे सर्व हा शब्द येईल का? तर पहा बरं, समजा मी त्रिकोणाची अशी काहीतरी एक बाजू घेतली 5 सेंटीमीटर. मी हा पहिला कोण घेतोय 90 अंशाचा आणि हे घेतला 4 सेंटीमीटरचा आणि मला दुसरा घ्यायला सांगितलं यांनी 3 सेंटीमीटरचा आणि ते 90 अंश घ्यायला लावले. तर हा त्रिकोण कधी बनू शकेल का रे? तर अजिबात बनणार नाही. त्रिकोण जर तुम्हाला बनवायचा असेल तर कंपल्सरी ह्या ज्या 2 ज्या आहेत ना ह्या बाजू एकाच बिंदूमध्ये एकमेकांना छेदल्या गेल्या पाहिजेत तरच तो त्रिकोण तयार होतोय. त्याच्यामुळे दोन जे कोण आहेत ते काटकोन असणं कधीही शक्य नाहीये. अजून काय म्हणू शकतो आपण? हा 90 झाला, हा 90 झाला. मग 90 आणि 90 180 जर इथेच होत असतील तर तिसऱ्या कोणाचं माप तुम्ही 0 तर लिहू शकत नाही. त्याच्यामुळे बाळांनो, काटकोन त्रिकोण जेव्हा तुमच्या समोर येतो तेव्हा तुम्ही म्हणायचं की फक्त एक कोण काटकोन. ज्या त्रिकोणाचा फक्त एक आणि एकच कोण काटकोन असतो तो झाला काटकोन त्रिकोण. आता विशालकोन त्रिकोणामध्ये मी काय म्हणेल? मी विशालकोन त्रिकोणामध्ये पण हेच म्हणेल की ज्या त्रिकोणाचा फक्त एक कोण विशालकोन असतो त्या त्रिकोणाला आपण काय म्हणतो? विशालकोन त्रिकोण. ठीक आहे, लक्षात ठेवा. परीक्षेत तुम्हाला काय करतील? बरोबर विधान ओळखा आणि खाली 4 विधानं असतील ते आता नीट आता लक्ष देऊ नये का तुम्ही. विधानं काय असतील? ज्या त्रिकोणाचे सर्व कोण लघुकोन असतात त्याला लघुकोन त्रिकोण म्हणतात. दुसरं विधान असेल, ज्या त्रिकोणाचे सर्व कोण काटकोन असतात त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण म्हणतात. नंतर ज्या कोणाचे सर्व कोण विशालकोन असतात त्या त्रिकोणाला
विशाल कोण त्रिकोण असे म्हणतात. आणि सर्वात खाली चौथा पर्याय असेल आपला वरीलपैकी सर्व सत्य किंवा बरोबर. त्या केसमध्ये लक्षात ठेवायचं सर्व कोण ही संकल्पना फक्त लघुकोन असेल तरच येईल, अन्यथा फक्त एक हे शब्द असणार आहेत. हे तुम्हाला कायम लक्षात ठेवायचे. पहा हे आत्ताच तुम्हाला सांगितलं सर्व कोण लघुकोन म्हणजे काय रे, म्हणजे हे की हा समजा 80 अंश असू शकतो, हा 60 असू शकतो. 80 आणि 60 किती 140, म्हणजे हा किती होईल मग त्या केसमध्ये 40 अंश. असे हे जे कोण आहेत हे शून्यापेक्षा मोठे असले पाहिजेत, परंतु जो कोणते कोण आहेत तिन्ही कोण, परंतु ते कोण 90 पेक्षा लहान असले पाहिजे. मग समजा मी असं करू शकतो का, एक कोण 10 अंशाचा, दुसरा कोण 20 अंशाचा आणि तिसरा कोण 150 अंशाचा, तर असं चालणार नाही. सर्व कोण लघुकोन हवेत आपल्याला, त्याच्यामुळे एक सुद्धा कोण 90 अंश किंवा त्याच्यापेक्षा जास्त जायला नको. ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. तर आपण आता हा प्रश्न सोडवू. प्रश्न काय दिलाय, एका त्रिकोणाचे कोण 2:3:4 या प्रमाणात आहेत, तर त्या त्रिकोणाच्या कोणावरून होणारा प्रकार कोणता. असा एकदम एक सरळ सोपा साधा प्रश्न आलेला आहे आपला. आता बघा आपण काय करतो, जर कोणाचं प्रमाण जर दिला असेल त्याने किंवा गुणोत्तर दिला असेल तर आपण काय करतो, समजा ते किती दिले 2:3:4 असं दिलं असेल तर डोळे झाकून तुम्ही काय करायचं, हा कोण 2x, हा कोण 3x आणि हा राहिलेला कोण 4x. काय केलं आपण 2x 3x 4x असे कोण घेऊन घेतले. बरोबर. आता मला एक गोष्ट माहिती आहे, जर हे कोण असतील तर ह्या सर्वांच्या मापांची बेरीज किती यायला पाहिजे 180 अंश यायला पाहिजे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की 2x अधिक 3x अधिक 4x बरोबर किती येणार आहे 180 अंश. मग किती येईल हे 3 आणि 2 5 आणि 4 9x. 9x ची किंमत आली 180 अंश. मग आता मला सांगा 9 इथे गुणिले आहेत, तिकडे जाऊन होतील भागिले. x ची किंमत येणार आहे 180 अंश भागिले 9. 9 दुने 18 म्हणजे x ची किंमत आली 20 अंश. मग इथं आपलं उत्तर आले का रे, तर अजिबात नाही. आता आपल्याला कोण काढावे लागतील की नक्की कोण आता किती किती आहेत. पहिला कोण 2x 3x 4x. पहिला 2x होता, नंतरचा 3x होता, त्यानंतरचा 4x होता. मग आता मी या ठिकाणी काय करतोय, x च्या जागेवर 20 ही किंमत ठेवून पाहतोय. मग आता काय होईल पहा बरं, आता इथे होईल 2 गुणिले 20 अंश, इथे होईल 3 गुणिले 20 अंश आणि या ठिकाणी होईल 4 गुणिले 20 अंश. मग इथे होईल 40 अंश, इथे होईल हे 60 अंश आणि इथे होईल 80 अंश. आता आपल्याला ह्या कोणावरच फोकस करायचा आहे. पहा सर्व कोण कसे आहेत रे, हा लघुकोन आहे, हा लघुकोन आहे, हा पण लघुकोन आहे. हे सर्व काय आहेत लघुकोन आहेत. आणि तिन्ही कोण लघुकोन असल्यामुळे ज्या त्रिकोणाचे सर्व कोण लघुकोन असतात त्याला आपण म्हणतो लघुकोन त्रिकोण. ठीक आहे, एकदम सरळ सोपं गणित होतं. आता पुढचा एक टाईप आहे विशाल कोण त्रिकोण. मी तुम्हाला काय सांगितले, ज्या त्रिकोणाचा ज्या त्रिकोणाचा एक कोण विशाल कोण असेल त्याला आपण काय म्हणतो विशाल कोण त्रिकोण. मग समजा मी घेतोय हा 140 अंश आणि समजा मी हा घेतला 20 अंश. तर बघा 140 आणि 20 किती येत आहेत, तर तुम्ही म्हणाल की सर 160 अंश येतील. म्हणजे हा 180 होण्यासाठी आपल्याला 20 अंश घ्यावा लागेल. मग एक कोण कोणता तरी विशाल कोण असेल, बाकीचे दोन कंपल्सरी लघुकोन होणार आहेत. या त्रिकोणाला आपण काय म्हणतो विशाल कोण त्रिकोण. मग विशाल कोणामध्ये काय असतं रे, कायम लक्षात ठेवा विशाल कोण त्रिकोणामध्ये एक कोण विशाल कोण आणि उर्वरित दोन्ही कोण असतात ते असतात उर्वरित दोन्ही कोण ते असतात लघुकोन. ठीक आहे, ही गोष्ट तुम्हाला कायम लक्षात ठेवायची. आता हा प्रश्न आहे अकोला वाहन चालक 2023 आणि SRPF गट क्रमांक 8 मुंबई 2016. प्रश्न असा दिलाय, एका त्रिकोणाच्या कोणांची मापे अनुक्रमे
3x 2x आणि 7x अशी आहेत तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल? पहा, कोणाची मापं त्यांनी दिली 3x 2x आणि 7x. डोळे झाकून काय करायचे आपण, ह्या तिघांची बेरीज करायची आणि ती बेरीज आली पाहिजे 180 अंश. काय करणार आपण इथे 3x अधिक 2x अधिक 7x बरोबर 180 अंश. मग बेरीज किती येईल 7 आणि 3 10 आणि 2 12. 12x ची किंमत येते 180 अंश. 12 इथे गुणिले आहेत तिकडे होतील भागिले. x ची किंमत येणार आहे 180 अंश भागिले 12 आणि 12चा जर भाग लावला तर 12 एके 12 उरले 6 12 पंचे 60. x ची किंमत 15 अंश येते. मग आता आपण काय करणार की एक्झॅक्ट हे कोण किती आहेत ना ते आपण काढून घेऊ. मग कोण किती होते रे ते, एक होता 3x, दुसरा होता 2x आणि तिसरा होता 7x. मी काय करणार फक्त ह्या x च्या जागेवर हे 15 अंश ठेवून बघणार. मग इथे काय येईल पहा बरं, इथे येणार आहे 3 गुणिले 15, इथे येईल 2 गुणिले 15 आणि या ठिकाणी येईल 7 गुणिले 15. मग 15 त्रिक 45 अंश, इथे 15 दुने 30 अंश आणि या ठिकाणी 15 सात्या 105 अंश. हे झाले त्या त्रिकोणाचे कोण. आता बघा, हा आहे लघुकोण, हा आहे लघुकोण, परंतु हा आहे विशाल कोण. आणि आपण आताच काय पाहिलं की ज्या त्रिकोणाचा एक कोण विशाल कोण असतो आणि 2 लघुकोण असतात त्या त्रिकोणाला आपण विशाल कोण त्रिकोण असं म्हणतो. त्यामुळे या केसमध्ये याचं उत्तर येईल विशाल कोण त्रिकोण. आता त्रिकोणामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे प्रकार आहेत हे महत्वाचे आहेत आणि प्रकारामध्ये सुद्धा जो काटकोन त्रिकोण आहे तो आपल्यासाठी जास्त महत्वाचा आहे, कारण की जास्तीत जास्त प्रश्न बघा ह्याच एकाच टॉपिकवर आलेले आहेत. आता बघा, समजा आपण या त्रिकोणाचं एक बारसं करून टाकू, त्रिकोण PQR असं. इथे काय लिहिले, ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोन असतो, म्हणजे एक कोण काटकोन. काटकोन म्हणजे किती रे, तर तुम्ही म्हणाल की सर सोपं आहे, काटकोन म्हणजे 90 अंश. म्हणजे या ठिकाणी हा एक कोण 90 अंशाचा असेल. कायम लक्षात ठेवा, मी जेव्हा कोण लिहितोय, समजा तो जर लघुकोण असेल तर मी असं चिन्ह बनवेल, म्हणजे एक त्याला असं एक वक्ररेषा असेल आणि मग आपण त्याला असं लिहितो 50 अंश. जर विशाल कोण असेल तर मी असं करून परत अशी वक्ररेषा काढेल याच्या पोटात आणि इथे 120 अंश लिहिल. परंतु जेव्हा काटकोन असेल तेव्हा अशा रेषा असतील आणि मला फक्त असं हे चिन्ह काढायचंय. मी इथे 90 अंश लिहिल किंवा नाही लिहिल फरक पडत नाही. जेव्हा असं काहीतरी मी काढेल तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा 90 अंशाचा आहे. ठीक आहे, आता आपण आपल्या मेन मुद्द्यावर येऊ. तर असा एक कोण काटकोन असेल तर त्याला आपण काटकोन त्रिकोण म्हणतो. मग याच्यात मी आता काय म्हणेल परत बघा, एक कोण काटकोन, एक कोण काटकोन. आणि मग अजून आपण काय म्हणू शकतो, आपण म्हणू शकतो या ठिकाणी उर्वरित दोन्ही कोण, उर्वरित दोन्ही कोण लघुकोण. अजून एक लक्षात घ्या बाळांनो, 90 अंशासमोर जी काही बाजू असेल त्या बाजूला आपण कर्ण असे म्हणतो. 90 अंशासमोरच्या जी काही बाजू असेल त्या बाजूला आपण कर्ण असे म्हणतो. पुढे जायला हरकत नाही. आता हा एक प्रश्न आलेला आहे, 2 वेळा विचारले प्रश्न आतापर्यंत. काटकोन त्रिकोणामध्ये काटकोनाव्यतिरिक्त उर्वरित 2 कोणांच्या मापांची बेरीज डॅश डॅश इतके अंश असते. असा एक सरळ सोपा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. कसा सोडवणार आपण, नीट बघा. आता मला माहिती आहे की काटकोन त्रिकोणामध्ये एक कोण काटकोन असतो म्हणजे तो असतो 90 अंश. समजा आता मी काय करतोय, हा मला माहिती 90 आहे, मी याला x म्हणतोय आणि याला y म्हणतोय. याला आपण बारसे करून टाकू याचं A B आणि C. आता त्यांनी काय विचारले की काटकोना व्यतिरिक्त म्हणजे ह्या 90 अंशा व्यतिरिक्त x आणि y ची किंमत किती. म्हणजे त्यांनी आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे x अधिक y बरोबर किती, हे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. मग आपण कसं सोडवणार,
खूप सोपं आहे. मला एक गोष्ट माहिती आहे, ह्या तिघांची बेरीज मला 180 अंश आणावीच लागेल. मग मी लिहून घेतो x अधिक y अधिक 90 अंश बरोबर 180 अंश. काय केलं आपण, फक्त हे x y आणि 90 यांची बेरीज करून घेतली आणि ती बेरीज दाखवली आहे किती, 180 अंश. 90 इथे अधिक आहेत, तिकडे जाऊन होतील वजा. म्हणजे या ठिकाणी मी म्हणू शकतो x अधिक y बरोबर 180 अंश वजा 90 अंश. आता बघा 180 मधून 90 गेले किती राहतील खाली, 90. म्हणजेच x अधिक y ची किंमत येणार आहे 90 अंश. आणि आपल्याला हेच विचारलंय की x अधिक y ची किंमत किती. त्यामुळे डोळे झाकून तुम्ही या ठिकाणी 90 अंशावर क्लिक करायचे आणि पुढे चालायचे. आता हा एक प्रश्न आहे बघा, यांनी काय विचारले रे, इथे असा काहीतरी त्रिकोण दिलाय, याचा जो कोण आहे तो 45 अंश दिलाय, हे असं चिन्ह आहे त्यामुळे हा 90 अंश असणार आहे. आणि त्यांनी ए बरोबर किती असं विचारले, म्हणजे ह्या कोणाचं माप विचारले. मग इथे पण आपल्याला माहिती आहे, इथे आपल्याला काय माहिती आहे, कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर 180 अंश हे आपल्याला माहिती आहे. कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर 180 अंश हे आपल्याला माहिती आहे, त्रिकाल सत्य आहे. आता ए मला किती माहित नाही, मग मी तसंच लिहून घेतो. कोण बी दिलेला आहे त्यांनी, काटकोन आहे म्हणजे 90 अंश आहे. आणि कोण सी तोही त्यांनी दिलेला आहे 45 अंश, तोही आपण लिहून घेऊ बरोबर 180 अंश. आता बघा 90 आणि 45 135, म्हणजे कोण ए अधिक 135 अंश बरोबर 180 अंश. 135 या ठिकाणी अधिक आहेत, तिकडे जेव्हा जातील तेव्हा ते वजा होतील, त्यामुळे या ठिकाणी कोण ए बरोबर 180 अंश वजा 135 अंश. म्हणजे याची बेरीज येणार आहे 45 अंश. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल 45 अंश. ठीक आहे. हा अजून एक प्रश्न आहे, प्रश्न एकदा वाचून घ्या तुम्ही. प्रश्न असा दिलाय, एका त्रिकोणाच्या दोन बाह्य कोणांची मापे अनुक्रमे 140 अंश व 130 अंश आहेत, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे. ठीक आहे. दोन बाह्य कोण दिलेत म्हणजे मी काय करणार की मी असा एक त्रिकोण काढून घेतो आणि त्याचे दोन्ही बाह्य कोण असे काहीतरी दाखवतो. आता त्यांनी काय दिले की एक बाह्य कोण 140 अंश आहे आणि दुसरा बाह्य कोण म्हणजे हा 130 अंश आहे. आता मी काय करतोय, या त्रिकोणाला समजा ए बी सी असं नाव देतोय. ठीक आहे. आता म्हटलं तर तुम्ही आता एवढं तुमची प्रॅक्टिस झाली आहे की मी आता तुम्हाला असं शिकवतो की जागेवरच कॅल्क्युलेशन कसं करायचं. आता बघा हा कोण आणि हा कोण, हे दोन कोण कसे आहेत, हे दोन रेषीय जोडीतील कोण आहेत. आपण हे आतापर्यंत खूप वेळा पाहिले की जे काही रेषीय जोडीतील कोण असतात त्यांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. त्याच्यामुळे या ठिकाणी 140 मध्ये मी काय मिळवू, म्हणजे मला 180 मिळतील. तर तुम्ही म्हणाल की सर 140 मध्ये जर तुम्ही 40 अंश मिळवले तर तुम्हाला 180 अंश मिळत आहेत. म्हणजे मला एक कळालं की हा जो काही कोण आहे तो 40 अंशाचा आहे. ठीक आहे. पुढे जाऊत आपण. इथे पण सेम गोष्ट आहे, हे दोन्ही म्हणजे हा 130 अंश आणि हा आतला आंतरकोन हे रेषीय जोडीतील कोण आहेत, त्यांच्या मापांची बेरीज व्हायला पाहिजे 180 अंश. मग मी 130 अंशामध्ये कोणती संख्या मिळवू म्हणजे मला 180 अंश मिळतील. तर तुम्ही म्हणाल की सर याच्यामध्ये तुम्ही 50 अंश जर मिळवले तर तुम्हाला 180 अंश मिळतील. आता बघा एक मला माहिती आहे, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश. त्याच्यामध्ये हा 40 आहे, हा 50 आहे. मग दोघांच्या मापांची बेरीज किती झाली, 40 आणि 50 90. मग ह्या 90 मध्ये मला हे 90 मिळवावे लागतील, तेव्हा पुढे मला ह्या तिघांची जी बेरीज आहे ह्या तिघांची ती मला 180 अंश मिळेल. त्यामुळे एक कोण किती आलाय 90 अंश. मग हा त्रिकोण कोणता झाला, हा त्रिकोण झाला काटकोन त्रिकोण. ठीक आहे. सोपं होतं, म्हणजे आपण फक्त डायग्राम मध्येच आता हे सोडून घेतलं कारण की प्रश्नामध्ये काहीही अवघड नव्हतं.
आता बाळांनो, सर्वात महत्वाचा एक मुद्दा आपल्यासमोर, पायथागोरसचं प्रमेय. बऱ्यापैकी मुलं काय करतात, थोडे पायथागोरस वगैरे अशी नावं जर ऐकली तर घाबरून जातात. तसं काहीही करायचं नाही. खूप सोपा प्रकारे हा. मी तुम्हाला इतकी वेळ काय सांगितलं होतं की जी काय 90 अंशासमोरील बाजू आहे त्याला आपण म्हणतो कर्ण. ठीक आहे, मग ही झाली माझी पहिली बाजू. समजा ही झाली माझी पहिली बाजू, त्याला मी बाजू 1 असं लिहितोय. आणि ही झाली माझी दुसरी बाजू, म्हणजे मी त्याला बाजू 2 लिहितोय. मग पायथागोरस हा जो काही गणितज्ञ होऊन गेला, त्यांनी काय सांगितलं की जेव्हा असा एक काटकोन त्रिकोण असतो तर त्या काटकोन त्रिकोणामध्ये जो कर्ण तयार होतो, जो काही कर्ण तयार होतो, त्या कर्णाचा वर्ग हा कशाच्या बरोबर असतो, तर तो म्हणला की या कर्णाचा वर्ग बरोबर असतो ह्या बाजू 1 चा वर्ग अधिक ह्या बाजू 2 चा वर्ग. म्हणजे ह्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज, म्हणजेच बाजू 1 त्याचा वर्ग अधिक बाजू 2 त्याचा वर्ग. मग इथे कर्ण कोणता आहे रे, तर कर्ण आहे AC. म्हणजे आपण असं म्हणू शकतो AC चा वर्ग बरोबर बाजू 1 आहे आपली AB, AB चा वर्ग अधिक बाजू 2 आहे BC, म्हणजे इथे येईल BC चा वर्ग. ठीक आहे, हे आहे आपलं पायथागोरसचं प्रमेय. आता पायथागोरसची काही त्रिकुट आहेत बघा. जसं की आपण पहिले काय करू, डायरेक्ट जास्त खोलात न जाता तुम्हाला एक मी आता गोष्ट सांग. समजा हा एक काटकोन त्रिकोण आहे, ही बाजू समजा 3 आहे, ही बाजू 4 आहे, असं आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यांनी सांगितले की हा कर्ण किती असेल. तर आपल्याला माहिती आहे की कर्णाचा वर्ग म्हणजे AC चा वर्ग, AC चा वर्ग हा बरोबर असतो AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग, AB वर्ग अधिक BC चा वर्ग, हे आपल्याला माहिती. मग आता मला सांगा AB किती आहे रे, तर तुम्ही म्हणाल की सर AB आहे 4, म्हणजे 4 चा वर्ग अधिक BC दिलेला आहे आपल्याला 3, 3 चा वर्ग. 4 चा वर्ग किती, तुम्ही म्हणाल की सर 4 चा वर्ग 16, 3 चा वर्ग 9. म्हणजे या ठिकाणी AC चा वर्ग आला 16 अधिक 9, मग 16 आणि 9 25, मग AC चा वर्ग आला 25. जर मला AC ची किंमत काढायची असेल तर मला दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घ्यावं लागेल. या ठिकाणी फक्त AC राहील आणि या ठिकाणी 25चं वर्गमूळ राहील. 25चं वर्गमूळ असते 5, त्यामुळे या ठिकाणी या कर्णाची किंमत येणार आहे. मग ह्या बाजू किती झाले रे, एक बाजू आहे 3, दुसरी बाजू आहे 4, तिसरी बाजू आहे 5, आणि याला म्हणतात पायथागोरसची त्रिकुट. पायथागोरसची त्रिकुट म्हणजे जो काही आपला एक काटकोन त्रिकोण बनलाय त्याचे ज्या काही बाजू बनतात, म्हणजे 2 बाजू आणि कर्ण, त्या तिघांना एकत्रितपणे आपण पायथागोरसची त्रिकुट असं म्हणतो. आता बघा मी हे लिहून घेतली फक्त त्रिकुट 3 4 5 3 4 5 3 4 5 समान आहेत. जेव्हा मी या सगळ्या त्रिकुटांना 2 ने गुणतोय तर कोणत्या संख्या मिळतील मला, तर तुम्ही म्हणाल की सर 3 दुने 6, 4 दुने 8 आणि 5 दुने 10. मग ही सुद्धा जी काही संख्या मिळतील ती सुद्धा पायथागोरसची त्रिकुटच मिळणार आहेत. कसं काय पहा बरं, 6 चा वर्ग 36, 8 चा वर्ग 64 आणि इकडे हा 100, 10 चा वर्ग 100, मग 36 आणि 64 झाले 100. या ठिकाणी पण 100, दोन्ही संख्या समान येत आहेत, त्याच्यामुळे याला आपण काय म्हणतो, पायथागोरसची त्रिकुट. दुसरी महत्वाची गोष्ट कायम लक्षात ठेवायचं, कर्ण नेहमी मोठा असतो. इथं हे आहे ना, डोळे झाकून सांगायचं की हा कर्ण आहे, इथे हा कर्ण आहे. कर्ण तिन्ही संख्यांमध्ये कर्ण सर्वात मोठा असणार आहे आणि फक्त तोच मोठा असणार आहे. असं होणार नाही की असं जर त्यांनी दिलं 5 10 10 असं दिलं तर हा कधीही काटकोन त्रिकोण होऊ शकणार नाही. काटकोन त्रिकोणाची पहिली कंडिशन काय सांगायची की
एकच कोणती तरी बाजू सर्वात मोठी असली पाहिजे आणि ती बाकीच्या दोघांपेक्षा म्हणजे मोठीच असली पाहिजे, तर कदाचित तो काटकोन त्रिकोण बनू शकतो. आता तुम्ही म्हणाल की सर याला जर मी 3 गुणलं तर चालेल का? तर मी म्हणाल हो. मग किती येईल? ह्या सर्व संख्यांना जर 3 गुणलं तर 3 त्रिक 9, 4 त्रिक 12 आणि 5 त्रिक 15. हे जे काय येतील ते सुद्धा आपले पायथागोरसचे त्रिकुट असतील आणि हा 15 त्यांचा कर्ण असेल. तुम्ही म्हटले सर मला 50 गुणायचंय, काय प्रॉब्लेम का तुम्हाला? मी म्हणाल अजिबात प्रॉब्लेम नाहीये. मग कितीले? 5 त्रिक 15, 150, 4 पंचे 20, 200 आणि 5 5 25 म्हणजे 250. हे सुद्धा पायथागोरसचा त्रिकुट असेल. हा असेल त्या त्रिकोणाचा कर्ण. मग तुम्ही म्हणाल की सर फक्त गुणायचं का, भागलं तर नाही चालणार का? चालेल ना, हरकत नाहीये. यांना सर्वांना जर मी भागिले 2 केलं तर काय येते? 3 ला 2 ने भागलं तर 1.5, 4 ला 2 ने भागलं तर 2 आणि 5 ला 2 ने भागलं तर 2.5. हे सुद्धा एक पायथागोरसचा त्रिकोट बनेल. 1.5, 2 आणि 2.5 मध्ये 2.5 मोठा आहे म्हणून हा 2.5 असेल आपला कर्ण. हे तुम्ही कायम म्हणजे कायम लक्षात ठेवायचं. पुढे जाऊ आपण. आता आपल्या समोर ह्या बोर्डवर काही संख्या दिल्यात. संख्या आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. ही काही फेमस पायथागोरसची त्रिकुट आहेत. वारंवार प्रश्न याच्यावर विचारला जातो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या संख्या आहेत ह्या तुम्ही लक्षात ठेवायचे. 3 4 5 आपण आताच पाहिलं. 5 12 13 हे पुढचं त्रिकुट आहे. 7 24 25, 8 15 17, 9 40 41, 11 60 61. ही जेवढी मी लिहिलीत ना ही सर्व पायथागोरसची त्रिकुट आहेत. कस काय? आपण एक गोष्ट समजा आपण ही गोष्ट घेऊ की आपण हे चेक करू पायथागोरसचा त्रिकुट आहे की नाही. मी तुम्हाला काय सांगितलं? हा नेहमी जो मोठा असतो तो कर्ण असतो. मग समजा हा कर्ण असेल तर 13चा वर्ग किती आला? 169. आणि पायथागोरस प्रमेयामध्ये कर्णाचा वर्ग हा नेहमी उर्वरित ज्या दोन बाजू आहेत त्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो. म्हणजे इथे काय येईल? 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग. 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग. 5 5 25 आणि 144. 5 आणि 4 9, 4 आणि हे 2 6 आणि हा 1. बघा इथे दोन्ही पण संख्या बरोबर आल्यात. त्याच्यामुळे हा काटकोन त्रिकोण बनवतोय म्हणून याला आपण म्हणणार पायथागोरसचा त्रिकोण. आणि ही गोष्ट तुम्ही करून पाहिली ना सगळ्या संख्यांसोबत करून बघा. तुमच्या असं लक्षात येईल की ह्या सर्व संख्यांपासून आपल्याला काटकोन त्रिकोण बनवता येतोय. आता पहा काय काय केले मी. खूप सारे परीक्षांची नावं टाकली तर प्रश्नच गायब आहे. असं का? प्रश्न बाळांनो इतका तसं पाहिलं तर महत्वाचं आहे. आतापर्यंत आम्ही जे काय अनालिसिस केलं चेंडगे सरांनी आणि मी, आमच्या असं लक्षात आलं हा एकच प्रश्न कमीत कमी 15 वेळा हे आलंय. 1-2 कदाचित मिस झालेला असू शकतं, तसं होत नाही आमच्याकडनं, पण धरून चला तुम्ही मिस झाले असतील. हा प्रश्न त्यामुळे खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे. तुम्ही म्हणाल की काय प्रश्न तरी दाखवा सर. तर हा झाला तो प्रश्न. कोणते पेपर काढून बघा तुम्ही. हे जे काय आहेत ना याच्यातलं तुम्ही कोणताही पेपर काढून बघा तुम्हाला हा प्रश्न पाहायला मिळेल. फक्त काही दिवस त्यांनी काय केलेले आहे प्रश्न हे करताना त्यांनी 3 4 आणि इथे प्रश्नचिन्ह असं केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात त्यांनी तुम्हाला फक्त आकृती दिली आहे पण प्रश्नाचा अर्थ किंवा प्रश्नाचं स्वरूप अगदी सेम आहे. वाचा बरं प्रश्न एकदा वाचून घ्या. प्रश्न दिलाय काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजूंची लांबी अनुक्रमे 3 आणि 4 सेंटीमीटर आहे. ही समजा 3 आहे, ही 4 आहे. काटकोन करणाऱ्या बाजू आहेत, ही 3 आहे, ही 4 आहे. हा झाला आपला कर्ण आणि हा कर्णच आपल्याला विचारलाय. मग आपल्याला माहिती आहे काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा काय असतो? उर्वरित दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो. मग इथं कर्ण कोणता आहे? AC. AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. AB चा वर्ग अधिक BC चा. मग AC चा वर्ग आपल्याला काढायचा आहे. AB किती आहे? 3. 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग. थोड्या वेळापूर्वी आपण हेच पाहिले बघा.
मग 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 16 आणि 9 25, एसीचा वर्ग आला 25. दोघांचा आपल्याला वर्गमूळ घ्यावा लागेल, त्यामुळे या ठिकाणी एसीची किंमत 5 येईल. म्हणजे जो काही कर्ण आहे त्याची किंमत 5 येईल. या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. हा प्रश्न आतापर्यंत 15 वेळा विचारलेला आहे. भविष्यात हा प्रश्न परत विचारायचे खूप चांगले चान्सेस आहेत, त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न एकदम व्यवस्थित करायचा आहे. आता हा एक प्रश्न आहे बघा, खालीलपैकी पायथागोरसचे त्रिकूट कोणते? ठीक आहे, आता मी तुम्हाला काय सांगितलं याच्या आधी की कोणत्याही त्रिकूटाला एकाच विशिष्ट संख्येने गुणलं तर ज्या काही संख्या मिळतील ते सुद्धा पायथागोरसचं त्रिकूट असतं. आपण हे पाहिलं होतं बघा. ठीक आहे, हे आता बघा इथे नीट लक्षात घ्या. 3 4 5 त्रिकूट आहे आपल्याला माहिती आहे. त्याला जर 2 ने गुणलं तर 6 8 10 ह्या संख्या मिळतात. हे सुद्धा एक त्रिकूट आहे आणि या प्रश्नामध्ये तुम्हाला तीच गोष्ट दिसते, 6 8 10. त्यामुळे हे पायथागोरसचं त्रिकूट आहे हे मला माहिती आहे. आता 3 4 7 हे त्रिकूट आहे की नाही हे तुम्ही कसं ठरवणार? तर तुम्ही म्हणाल की सोपं आहे, पहिले कर्ण घ्या त्याचा वर्ग करा. 7चा वर्ग सर्वात मोठी बाजू कर्ण असते, मला माहित नाही कर्ण आहे की नाही, पण 7चा वर्ग मी लिहून घेणार 49. आता मी काय करतो, आता मी असं करतोय ह्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे काय, 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 16 9 25. इथे 25 आलेत, इथे 49 आलेत, दोघंही समान नाही, त्यामुळे हे पायथागोरसचं त्रिकूट नाही. मग बघा हे त्रिकूट आहे हे नाहीये, पुढे मला चेक करायची गरज आहे का? अजिबात नाही. वेळ असेल तर चेक करून बघा. 5चा वर्ग 12चा वर्ग किती येतो? 25 आणि 144 169 येतील. 18चा वर्ग आहे 324. दोन्ही संख्या एकसारख्या नाहीत, त्याच्यामुळे हे त्रिकूट नाहीये आणि हा सुद्धा पर्याय येणार नाही. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए. हा पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता त्रिकोण पायथागोरस प्रमेयाचे पालन करतो? आपण बघा, जर तुम्ही आतापर्यंत जर मी त्रिकूटही लिहून दिले होते, हे तुम्ही व्यवस्थित जर वाचले तर तुमचे एक 4-5 वेळ वाचले तुमच्या लक्षात राहतील आणि हा प्रश्न तुम्हाला आरामात सुटेल. बघा हे त्रिकूट आहे तुम्हाला माहिती आहे, हे सुद्धा त्रिकूट आहे हे तुम्हाला माहिती आहे. याला जर 2 ने गुणलं सर्व संख्यांना तर 3 दुने 6, 4 दुने 8, 5 दुने 10, म्हणजे हे सुद्धा त्रिकूट बनणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल वरीलपैकी सर्व. परंतु काही जर माझ्यासारखे अति सर्वसामान्य विद्यार्थी असतील ज्यांना ह्या गोष्टी माहीत नाहीयेत किंवा त्यांच्या लक्षात नाहीये, तर त्यांनी काय करायचे, त्यांनी करायचे ही जी मोठी संख्या आहे ती कर्ण असू शकते, मग तिचा वर्ग करून घ्या. 5चा वर्ग 25. ठीक आहे, आता राहिलेल्या ज्या दोन संख्या आहेत त्या दोन काटकोन करणारे बाजू असू शकतात, त्यांच्या वर्गांची बेरीज करायची. म्हणजे काय करणार आपण, 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 16 आणि 9 25. ह्या दोन संख्या जर एकसारख्या आल्या तर आपण काय म्हणायचं, याला पायथागोरसचं त्रिकूट. तसंच ही संख्या मोठी आहे, हिचा वर्ग करून बघा, 13चा वर्ग 169. ठीक आहे, ही संख्या आता आपल्याला एवढी आली हे माहिती आहे. राहिलेल्या दोन बाजूंचा वर्ग करून पाहायचा आणि त्या वर्गाची बेरीज म्हणजे या ठिकाणी 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग. 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग. 5चा वर्ग आहे 25, 12चा वर्ग 144, 144 अधिक 25 किती येईल, 5 आणि 4 9, 2 आणि 4 6 आणि हा एक आहे तसा. हे 169, हे 169 एकदम बरोबर आहे. त्यामुळे हे सुद्धा आपलं पायथागोरसचं त्रिकूट आहे. इथे पण चेक करून बघा, ह्या तिन्ही संख्यांमध्ये ही संख्या मोठी आहे, म्हणजे जर तो काटकोन त्रिकोण असेल तर हा 10 ही संख्या कर्ण असू शकते. 10चा वर्ग करून घ्या 100. कधी पण मोठ्या संख्येचा वर्ग करायचा आहे, कारण की कर्ण नेहमी मोठा असणार आहे. नंतर पुढे तुम्ही काय करणार, हे 100 आलेत, इथे विषय सोडून द्या. या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज करा, म्हणजे 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग. 60चा वर्ग तुम्ही म्हणता, 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64, 36 आणि 64 येतात 100. हे 100 आणि हे 100
एकसारखेच आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा एक पायथागोरसचं त्रिकूट आहे, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. ठीक आहे. याच्यानंतर हा एक प्रश्न आहे बघा. राहुल एका ठिकाणी शिडीचे काम करत असताना भिंतीपासून 3 मीटर अंतरावर 5 मीटर उंचीची आडवी शिडी भिंतीवर लावली आहे, तर त्या भिंतीची उंची किती असेल? प्रश्न पाहून घाबरायचं का नाही घाबरायचं हा तुमचा प्रश्न आहे, पण मी म्हणेल की प्रश्न पाहून अजिबात घाबरायचं नाही. का घाबरायचं नाही ते तुम्हाला कारण सांगतो. प्रश्न किती मोठा दिसला तरी आपण सुरुवातीपासून वाचत जायचं. हा राहुल आहे का विराट आहे का कोणी आपल्याला देणं घेणे का अजिबात नाही. पुढे काय, शिडीचे काम करत असताना भिंतीपासून 3 मीटर अंतरावर, म्हणजे ही जर आपली अशा प्रकारची ही भिंत असेल, ही समजा अशा टाईपची एक भिंत आहे, या भिंतीपासून 3 मीटर अंतरावर, म्हणजे समजा हे 3 मीटर अंतर आहे, या 3 मीटर अंतरावर तू काय करतोय, एक शिडी भिंतीवर लावतोय. म्हणजे ही भिंत होती किती, अच्छा भिंतने शिडीची उंची दिली होती 5 मीटर, म्हणजे त्याने अशी काहीतरी शिडी लावली आहे जी आहे 5 मीटर लांबीची, आणि त्याने विचारले भिंतीची उंची किती. मग आता बघा हा पार्ट तुम्ही सोडून द्या, याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. आपला असा एक काटकोन त्रिकोण बनला, काटकोन त्रिकोणाला तुम्ही ABC असं नाव द्या. हा काटकोन त्रिकोण इथं बनतोय, भिंतीपासून 3 मीटर अंतरावर आहे, शिडी 5 मीटरची आहे, आपल्याला भिंतीची उंची विचारली आहे. पायथागोरसचं प्रमेय आपण या ठिकाणी वापरू शकतो. ते काय सांगतं, कर्ण आहे AC, मग त्या AC चा वर्ग बरोबर उर्वरित दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज, म्हणजे AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. मग AC त्याने दिलेले आहे 5, 5चा वर्ग बरोबर AB माहित नाहीये, तो आपल्याला काढायचा आहे, मी आहे तसंच राहून देतो, आणि BC 3चा वर्ग. मग 5चा वर्ग 25 बरोबर AB चा वर्ग अधिक 3 त्रिक 9, 3चा वर्ग 9. मग 9 इथे अधिक आहेत, इकडे जाऊन होतील वजा, म्हणजे या ठिकाणी 25 वजा 9 बरोबर AB चा वर्ग. मग आता फक्त मी AB चा वर्ग इकडे लिहून घेतोय, बरोबर चिन्ह आहे तसं, आणि 25 मधनं 9 गेले तर 16, 16 मी इकडे लिहून घेतले. आता दोन्ही बाजूंचा मला वर्गमूळ काढून घ्यावं लागेल, म्हणजे या ठिकाणी येईल AB बरोबर वर्गमुळात 16. मग AB ची किंमत येईल 4 मीटर. मग AB 4 आहे, म्हणजे ती भिंत किती आली, भिंतीची उंची आली 4 मीटर. त्यामुळे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक A. ठीक आहे. या ठिकाणी आता आपण थांबूयात. त्रिकोणाचे प्रकार हा टॉपिक आपला पूर्णतः आता संपलेला आहे. याच्या पुढच्या लेक्चरला मी तुमचं त्रिकोणाची परिमिती आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ हा एक छोटा टॉपिक राहिलाय, तो टॉपिक आपण घेऊ, आणि त्याच्यानंतर त्रिकोण हा टॉपिक आपला पूर्णतः संपेल.